हाय हॅलो नमस्कार, कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे एक रेसिपी, ती दाखवणार आहे। कायम आपण ती वापरतो आपल्या भाजीत वगैरे, कडधान्याच्या भाजीत वगैरे मसाला वापरतो, ती मसाल्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। तर हा बघा मी कापून घेतलेला आहे कांदा, लांब असा। हा बघा कांदा घेतलेला आहे कापून, आणि आम्ही खोबरा किसून घेतलेला आहे। हे बघा, तर आपल्या कोकणामध्ये असंच मसाला करतात। आपण सर्व कोणत्या पण भाजीमध्ये टाकू शकतो, असं बनवते। हे बघा असं घ्यायचं आहे शेकवून मग कांदा। हे बघा असं खोबरा बी घ्यायचा आहे शेकून आपल्याला। मी खोबरा किसून घेतलेला आहे। आपण कांदा घेतो त्याच्याप्रमाणे आपल्याला खोबरा पण घ्यायचा आहे। तर हे बघा मी खोबरा किसून घेतलेला आहे, हे बघा असा। आणि असं लाल करून घ्यायचं आहे आपल्याला। लाल झालं पाहिजे पुरा, तो कच्चा नाही ठेवायचा आहे। जास्त दिवस राहत नाही, मग आपण कच्चा ठेवला करून घेतला। कारण मी एवढा बनवले आहे, मला टाईम नाही भेटत, कारण मी जॉबवरती जाते ना, म्हणून। असं एवढा बघा आता लाल झालेला आहे। आता आपल्याला हे आहे ना काढून घ्यायचं आहे कांदा एका ह्याच्यामध्ये। बघा चांगलं मस्त आहे की लाल असं करून घ्यायचं आहे। चांगलं झालेलं आहे, मस्त आहे की लाल। बघा असा नरम झालेला आहे। चला तर आता आपण काढून घेऊया ह्याच्यामध्ये। तर हे बघा मी काढून घेते। हे बघा आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा काढून घेतलेलं आहे मी सर्व। आता आपल्याला रोल करून घ्यायचं आहे सर्व। हे बघा असं। चला तर आता आपल्याला खोबरा घ्यायचं आहे गरम करून। हे बघा आता मी त्याच कढईमध्ये खोबरा घेते गरम करून। तर हे बघा कांदा आता आपला मस्त की झालेला आहे, त्याला आता आपण गार करायला ठेवायचं आहे। मग आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे बघा मी कांदा आणि खोबरा अलग मिक्सरला लावते, कारण खोबरा आणि कांदा आपण एक सोबत घेतल्यावरती आपल्याला पाणी टाकावं लागतो। मग पाणी टाकल्याच्या नंतर जास्त दिवस मसाला आपला राहत नाही, खराब होऊन जातो, म्हणून मी पाणी थोडाही टाकणार नाही। हे बघा असं घ्यायचं खोबरं आपल्याला। हे बघा मीठ असा आपला चांगला टाकायचा आहे भरपूर, कारण मीठ जास्त असल्यावरती आपला मसाला खराब होत नाही। हे बघा आता मस्त की लाल करून घ्यायचं आहे। हे बघा असं आता मस्त सोनेरी कलर करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा। बघा हे बघा असं झालेलं आहे मस्त की लाल। आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे खोबरा। बघा आता आपण काढून घेऊया त्याला। भाजून घ्यायचं आहे, कारण खाली लागू शकतो म्हणून। लागलाच खाली असं चला तर आता आपल्याला थंड होण्यासाठी आपल्याला पंख्याखाली ठेवायचं आहे। कांदा मिक्स करून घ्यायचा आहे। तिकडे मी आता खोबरा झालेला आहे लावून मिक्सरला बारीक, तर त्याच्यामध्ये आता मी गरम मसाला पावडर टाकते। हे बघा
गरम मसाला पावडर टाकते, 2-3 चमचे टाकायचे आहेत बघा. तर आता आपल्याला टाकायचे आहेत हे बघा, आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी छोटे छोटे. तर आला आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे कांद्यामध्ये. लसणीच्या वांगल्या 10-15 घेतलेले आहेत ते बघा असं टाकायचे सर्व. आणि हळद आपल्याला टाकायची आहे 1 चमचा. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चला हे बघा, मीठ जरा जास्तच टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला आहे ना जास्त दिवस टिकू शकतो. टाकलेले आहे 2-2.5 चमचे. तर चला आता आपल्याला मी सर्व करून घेतलेलं आहे. आता आपल्याला करायचे आहेत, पहिला आपल्याला हे लावायचे आहेत खोबरा. आहे बघा, मी आता खोबरा लावत आहे मिक्सरला. चला तर हे बघा खोबरा आहे, मी आता मिक्सरला खोबरा लावून घेत आहे. भांडा घेतलेला आहे मिक्सरचा. तर आपल्याला आता 2 वेळा लावायचा आहे खोबरा. आपला खोबरा बघा बारीक झालेला आहे. तर चला आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढायचं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये काढायचं आहे हे बघा. आता आपल्याला परत एकदा लावायचं आहे, मिक्सलेला आहे. तर हे बघा मी आता खोबरा लावून घेतलेला आहे बारीक. आता मिक्सरला कांदा लावते हे बघा मस्तपैकी असं. चला आता आपण याला कांदा लावून घ्यायचा आहे बारीक करून. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. तर चला हे बघा मी आता लावून घेते. त्याच भांड्यामध्ये घ्यायचं आहे. अजिबात पाणी बिनी काहीच टाकायचं नाही. दाखवते तुम्हाला. हे बघा आपला खोबरा कांदा मी बारीक लावून घेतलेला आहे. चला तर आता हे बघा झालेला आहे आपला. मी आता काढते, त्याच्यामध्येच काढते हे बघा. ह्याच्यामध्ये हे बघा मस्तपैकी असा कांदा घेतलेला आहे. हे बघा कसा बारीक करून हे बघा असं. हे बघा आता दुसरं करायचं आहे. तर हे बघा माझा मसाला झालेला आहे. चला तर आपल्याला आता खोबरा आणि आपल्याला कांदा मिक्स करायचा आहे. हे बघा असं करायचं आहे. हे बघा असं करायचं आहे मिक्स. थोडासा मी पाणी नाही घेतलेला. तर हे बघा मस्त आहे की असं मिक्स करून असं घ्यायचं आहे. असं झालेलं आहे. तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा माझी मसाल्याची रेसिपी कशी झालेली आहे. ती माझा मसाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कुठून बघताय ते मला, आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. हे बघा असं मी मिक्स करून घेतलेलं आहे
सर्व एकत्र खोबरा कांदा सर्व मिक्स करून मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. हे बघा. चला तर मग माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर पहिले लाईक आणि शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि नक्की सांगा माझी मसाल्याची रेसिपी आवडली असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा करून कशी झालेली आहे. तो मसाला कायम आपला मी आता मसाला बनवायला आपला राहू शकतो फ्रीजमध्ये चांगला मस्त आहे की 15-20 दिवस. तर चला तर मग जय सद्गुरू.